2022 मधलं एकनाथ शिंदे यांचं सरकार हे हनी ट्रॅप मधूनच तयार झालं होतं असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। नाशिक मधल्या सीडीमुळे शिंदेंचं सरकार सत्तेत आलं असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वडेट्टीवार यांचे हे दावे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी खोडण्याचा प्रयत्न केलाय। वडेट्टीवार यांचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याचं तटकरे म्हणाले। काल हनी ट्रॅप करून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। मूर्ख आहेत बालिश विधान दुसरं कुठलं असू शकत नाही। एका विशिष्ट पदावरती आणि मंत्रिपदावरती काम करणाऱ्या व्यक्तीने अशोभनीय वक्तव्य करू नयेत। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही। मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये आणि म्हणून माहिती लपवणं हा देखील गुन्हा आहे। त्या वडेट्टीवारांनी सगळं सांगायला पाहिजे। या हनी ट्रॅपमध्ये कोण कोण अडकलेत, कोण कोण आहेत, शिंदेचे आहेत की त्यांचे आहेत की आणि कोण आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। सगळे बाप दाखवण्याचं साध्य घाल वडेट्टीवारांनी पुरावे दिले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि मग बोललं पाहिजे। फक्त हवेत तलवार चालवून एकनाथ शिंदेना बदनाम करण्यापेक्षा तुम्ही तुमचा का पराभव झाला त्याचं आत्मपोषण तुम्ही केलं पाहिजे ना।